नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. सध्या राज्यात केवळ एकच वाद आणि तो आता इतका टोकाला आणि विकोपाला गेलाय, तो म्हणजे हिंदी भाषा सक्तीचा वाद. आणि ही सक्ती लादली जातीये ती अर्थातच महाराष्ट्रातल्या मराठी माणसावर, मराठी जनतेवर, मराठी विद्यार्थ्यांवर. पहिलीपासून तुम्हाला तिसरी भाषा हिंदी शिकावी लागेल असा घाट महाराष्ट्र सरकारकडून घातला जातोय. खरं तर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये असा कोणताही अनिवार्यतेचा भाग नसताना देखील महाराष्ट्राच्या शैक्षणिक धोरणामध्ये ही अनिवार्यता का, यावरून अनेक पक्षांनी आणि मराठी, आणखी त्या मराठीवर प्रेम करणाऱ्या, मराठी अस्मिता जपणाऱ्या सगळ्यांनीच आता या गोष्टीला विरोध केलाय. खरं तर हा विरोध आता इतका विकोपाला गेलाय की या विरोधात एक जन आंदोलन देखील आता उभारलं जात आहे. जे ठाकरे बंधू गेली 19 वर्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते, आता ते याच हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात एकत्रित येऊन आता एक आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करतात. येत्या 5 जुलैला हे आंदोलन होण्याची शक्यता देखील आहे. अर्थात सरकार ते आंदोलन होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करत असेल, कॅबिनेटमध्ये चर्चा देखील करेल. पण आता याच मुद्द्यावर खऱ्या अर्थानं चर्चा सुरू आहे, ती पारावर, कट्ट्यावर आणि विविध प्रसार माध्यमांच्या स्टुडिओमध्ये. तशीच एक चर्चा आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये देखील आता होणार आहे. अर्थात हा विषय हिंदी सक्ती विरोधात या विषयावर जरी बेतलेला असला तरी तो आहे आमच्या मराठीचा, आमच्या महाराष्ट्राचा. म्हणून या कार्यक्रमाचं नावच आहे मराठीचा, महाराष्ट्राचा. आणि मराठी म्हटलं की मराठी साहित्यिक आले, मराठी साहित्यिक म्हटलं की कवी आले, लेखक आले. त्यांच्या दृष्टिकोनातून ही हिंदी सक्ती खरंच फायद्याची आहे का? त्यांच्या दृष्टिकोनातून मराठी आणि हिंदी या दोघांमध्ये खरंच कुठे ना कुठेतरी भांडण आहे का? आणि त्यांच्याच दृष्टिकोनातून मराठीला जे सर्वप्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे ते कुठेतरी कमी पडतंय का? या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. अर्थात यासाठी माझ्यासोबत माझ्याच टॉप न्यूज मराठीमध्ये माझे सहकारी म्हणून काम करणारे सगळे रिपोर्टर्स या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारतीलच. पण सुरुवातीला या दोघांविषयीची परिचयाची भूमिका मी पार पाडणार आणि तात्काळ या विषयाला सुरू करणार. खरं तर आता तुम्ही आजूबाजूला माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला जे दोन कवी आणि लेखक बसलेले आहेत त्यांची खऱ्या अर्थानं ओळख मी तुम्हाला करून द्यायची गरज नाही. अख्ख्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत. म्हणजे जेव्हा म्हणतो ना आपण की नितीन थोरात, सागर कारंडे ही नावं, सागर काकडे माफ करा, ही दोन नावं जेव्हा उच्चारली जातात तेव्हा त्या दोघांनी काय लिहिलंय हे पहिल्यांदा लोक सांगतात. म्हणजे जसं आपण सागर विषयी म्हटलं तर त्या गोळीवर माझं देखील नाव लिहा असं म्हणून त्याच्यातला विद्रोही लेखक समोर दिसतो. दुसरी गोष्ट की कवितेत काय चुकलं तर कागद फाडता येतो, पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात असं देखील त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. अर्थात आपण म्हणतो ना नेमका हात कोणाचा हे सागरलाच माहिती आहे या बाबतीत. आणि आता सागर तू हे क्लिअर करायचं की या बाबतीत नेमका हात कोणाचा आहे ज्यांनी हा घाट घातलेला आहे. आता मी थोडंसं अर्थात 17चा गदिमाचा पुरस्कार असेल किंवा 18चा पद्मश्री नामदेव ढसाळ पुरस्कार असेल, अशा अत्युच्च उत्तम लेखनानं सागरनं खरं म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांच्या मनांवर आपलं नाव कोरलेलं आहे. इकडे नितीन थोरात, अर्थात हे नाव देखील आपल्याला नवीन नाहीये. सूर्याची सावली 2015 साली ही कादंबरी काय लिहिली आणि म्हणजे म्हणतो ना आपण पुरुष बाप झाला की ते तुझं ते वाक्य अतिशय सुंदर आहे. आणि पुरुष जन्माला येतो, बाप जन्माला येतो, बाप होतो तेव्हा आई जन्म घेते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही कादंबरी MA अभ्यासक्रमात देखील आहे. आणि दुसरी गोष्ट त्यानं या संदर्भामध्ये श्रीना पेंडसे हा राज्य पुरस्कार देखील मिळवलेला आहे. पण या दोघांना जेव्हा आम्ही या स्टुडिओत आणायचं ठरवलं त्यावेळी माझ्या रिपोर्टर्सशी आम्ही चर्चा केली तेव्हा हे लक्षात आलं की असे बरेचसे लेखक आहेत, बरेचसे अतिशय उत्तम दर्जेदार लेखन करणारे लेखक आहेत ज्यांना या मराठी विषयीचं जे प्रेम आहे ते सांगण्याची उत्सुकता आहे, पण त्यांना ना शाळा कॉलेजांमध्ये बोलवलं जात आणि त्यांच्याविषयीची मूळ भूमिका काय हे समजून सांगितली जात. आणि आता तोच विषय आम्ही या माध्यमातून त्यांच्याकडून चर्चेला घेणार आहोत. मी पहिल्यांदा नितीन तुझ्याकडे येतो. खरं तर शासनाचं जे धोरण आहे म्हणजे मुळात 2020ला NEP आलं, राष्ट्रीय शिक्षण धोरण आलं. त्यात केंद्र सरकारनं 2023ला आपलं स्वतःचं एक म्हणजे केंद्रचा अभ्यासक्रम बनवला, म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार केला, आराखडा तयार केला. आणि एक समृद्ध असं भारतात चित्र दिसावं, बहुविध भाषांपैकी व्यावहारिक भाषा देखील त्याला जोड असावी आणि चांगल्या पद्धतीनं दर्जेदार शिक्षण मिळावं, यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा शिकवण्याचा
प्रत्येक शाळांमध्ये केंद्र सरकारनं नियोजन केलं. आपल्या महाराष्ट्र सरकारनं त्याच धर्तीवर 2024ला आपला एक राज्य आराखडा बनवला आणि त्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्रात हिंदी अनिवार्य असा एक शब्द घुसवला आणि त्रिभाषा सूत्र लागू केलं. याच्यावरनं रणगंधन माजलं आणि आज तू ती परिस्थिती अनुभवतोय. तर मला तुला अगदी पहिलाच प्रश्न हा विचारायचा आहे, मराठीला बाजूला सारून हिंदीला तिच्या जागेवर आणण्याचा केंद्र सरकारचा आणि या महाराष्ट्र सरकारचा घाट आहे असं तुला वाटतं का? 100% म्हणजे पहिली गोष्ट तर मी म्हणाल हा आपल्या अनिवार्य शब्द टाकणं हा राज्य सरकारचा मूर्खपणा आहे. कारण त्यांनाच जर कळतंय की पुढे जाऊन याच्यावर रणकंदन माजणार आहे आणि पुढे जाऊन आपल्याला तो शब्द काढावाही लागणार आहे, हे जर कळत असताना सुद्धा ते टाकतात, तर हे मूर्खपणाचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट, आत्ता काही दिवसांपूर्वीच अभिजात दर्जा मिळालेला आहे मराठीला. म्हणजे होतं ना, एक मी तुम्हाला उदाहरण देतो. थोडक्यात कसं असतं ना, एखादं बोकड कापायचं असतं ना, आधी त्याची पूजा वगैरे करतात आणि नंतर गळाला सुरा लावतात. तसं केलेलं मराठी भाषेचं थोडक्यात, की अगोदर तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय आणि नंतर हिंदी भाषेचा सुरा तुमच्या गळ्यावर लावलेला आहे. देशामध्ये फक्त 11 भाषांनाच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यात दक्षिणेकडच्या आहेत, तामिळ आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे, तेलुगू आहे. इकडे आपण पूर्वेकडे गेलो तर तिकडे आसामी आहे, बंगाली आहे, त्यानंतर उडी आहे. आपण जसं वरती जातो ना, म्हणजे अगदी गुजरात किंवा मध्य प्रदेश कडून थेट जम्मू पर्यंत जा, तिकडे एकाही भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नाहीये. अशा वेळी तुम्ही तिकडच्या ज्या काही भाषा आहेत ना, त्या सगळ्या आपण जसा काय म्हणतात त्याला, इंग्रजीचं अनुकरण करणाऱ्या म्हणतो तसं इंग्रजाळलेल्या तशा ह्या हिंदाळलेल्या भाषा आहेत तिकडच्या वरच्या, त्यांना स्वतःची अशी भाषा नाहीये. अशा वेळी तिकडची भाषा आपल्या बोकांडी बसवणं हे खूप मोठं मूर्खपणा करण्याचं कट कारस्थान बसलं गेलं असं मला वाटतं. नक्कीच. तू सागर या मताशी सहमत आहेस का? 100%. मुळातच काय आहे की हळूहळू का होईना जो काय राजकीय अजेंडा आहे तो अजेंडा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ज्या पद्धतीनं स्लो पॉइझनिंग आपण म्हणतो त्या पद्धतीनं इथलं लिटरेचर हळूहळू कसं कमी करता येईल आणि हिंदी लिटरेचरची सुरुवात हळूहळू या माध्यमातून कशी त्या लहान मुलांच्या वरती लादता येईल. मुळातच प्रश्न असा आहे की त्या लहान मुलांना हे आधी झेपणार आहे का? ज्या मुलांच्या वरती आपण हे लादायला चाललोय त्या लहान मुलांना हे झेपणार आहे का? कारण ऑलरेडी आपण भारत सोडला तर अनेक बाकीच्या देशांमध्ये जर बघितलं तर तिथली शैक्षणिक असलेली परंपरा आणि तिथल्या मुलांना ज्या पद्धतीनं दिली जाणारी शिकवण आहे, टेक्निकल म्हणा किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यामधून त्यांच्या मेंदूवरती होणारी जडणघडण आणि त्याच्यातून त्या मुलांचा असलेला कल शोधून त्यांना ते शिक्षण देणं, हिथं आपण कुठेतरी कमी पडतोय आणि आपण हे नवीन काहीतरी त्याच्यामध्ये घुसवायचं आणि त्या मुलांना अजून ते दप्तरामध्ये 4 पुस्तकं वाढवायची आणि इथलं जे काय गोष्टी आहेत त्या संपवत जायचं. हा कुठेतरी एक मला असं वाटतं, जसं नितीनने सांगितलं त्या पद्धतीने मला वाटतं ही काहीतरी सुरुवात आहे येणाऱ्या. नक्की, म्हणजे स्लो पॉइझनिंग आहे. आणखी एक महत्वाचा नितीन असा मुद्दा की म्हणजे जेव्हा अनिवार्य हा शब्द केला, कंपल्शन, हिंदी ही तुम्हाला अनिवार्य तिसरी भाषा आहे असं त्रिभाषा यांनी जाहीर केलं. पण जेव्हा महाराष्ट्रातून विरोध व्हायला लागला तेव्हा आमचे शालेय शिक्षण मंत्री पुढे आले, दादा भुसे, आणि त्यांनी अनिवार्य या शब्दाऐवजी सर्वसाधारण इन जनरल असा शब्द टाकून दिला. पण त्रिभाषा याच्यावरती काही बोलले नाही ना, आणि बोलताना त्यांनी एक अट घातली की तुम्हाला हिंदी शिकायची आहे बट शिका, नाही शिकायची आहे तर सोडून द्या, तुम्हाला दुसरी कुठली भाषा शिकायची आहे तुम्ही शिकू शकता, पण मग ती शिकण्यासाठी म्हणजे तुम्हाला हिंदी जर शिकायची नाही आणि दुसरी भाषा शिकायची असेल तर ती शिकण्यासाठी तुम्हाला 20 मुलांचा एक गट तयार करावा लागेल आणि ती 20 मुलं जर तयार झाली तर आम्ही एक ऑनलाईन शिक्षक तुम्हाला देऊ किंवा एक शिक्षक नेमू म्हणून आम्ही फिजिकली नेमू. आता मला नितीन हा प्रश्न विचारायचा आहे, ज्या वर्गामध्ये 20 मुलं जर तिसरी कुठली तरी जी भाषा तमिळ असेल आणखी कुठली तरी दुसरी भाषा असेल ती शिकायला तयारच नसतील तर उरलेल्या विद्यार्थ्यांसह इतरांनी हिंदी शिकायचीच, हे कंपल्शनच झालं की. म्हणजे तुम्ही असं काय खायला घातलं का, आम्हाला असं काय खायला घातलं, हिंदी आमच्यावर खायलाच, म्हणजे तुम्ही आम्हाला ते खायलाच घालताय. याबद्दल काय सांगता येईल? हा सरकारचा अट्टहास का, हिंदी शिका ही अट्टहासच का? नाही म्हणजे तुम्ही खूप छान सांगितलं की 20 मुलं जर तयार होणार असतील तर ते भाषा शिकवा. आता एखाद्या वर्गामध्ये 60 मुलं आहेत, 20 मुलं म्हणाले आम्हाला तमिळ शिकायची, 20 मुलं म्हणाले आम्हाला उडिया शिकायची, 20 मुलं म्हणाले पाली शिकायची, ती लोक आणणार आहेत. म्हणजे होतं काय माहिती का, विनाकारण साधं सोपं आहे ना ते इतकं किचकट करून ठेवायचं काम चालू आहे.
मी फक्त एक उदाहरण देतो हिंदी या विषयावरूनच माझ्या पुस्तकाशी रिलेटेड. मी आता जे शिवाजी महाराजांची जी पुस्तकं लिहिली, साधू, शंभू आणि उंबरखिंड, तर आता त्या साधू शंभू मध्ये औरंगजेब आहे, उंबरखिंड मध्ये कारतलब खान आहे. तर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की औरंगजेब आहेत ना, त्याला हिंदी भाषा दे बोलायला, किंवा इकडं कारतलब खान आहे ना, त्याला हिंदी भाषा दे बोलायला. मी त्या दोघांना अस्खलित मराठीच बोलायला लावलं. ह्याचा परिणाम काय झाला ना, जे असे तगडे वाचक आहेत ना, त्यांच्या दृष्टीने कादंबरी थोडी ओके झाली, ती भाषेत मजा नाही आली. पण मला याचा अभिमान वाटतो, 6वीतली मुलं ती वाचतायत. त्यांना जर ती हिंदी दिलं असतं तर त्या मुलांना ती वाचताच नसती आली. तर हिथं येतं हिंदीचा जो आपण म्हणतो ना, जो रेटा लावलेला आहे, जर तुम्ही छानपैकी मराठी भाषेमध्ये कितीही अवघड विषय असू द्या, तो मराठी भाषेत मांडला तर तो छोट्या छोट्या मुलांना कळतोय. औरंगजेब काय बोलला हे जर 6वीतल्या मुलांना व्यवस्थित समजत असेल तर तुम्हाला पहिलीपासून हिंदी पाहिजेच कशाला. तर ती विनाकारण किचकट करून ठेवलेले हे सगळे धोरणं वाटतायत मला, की 20 मुलं अमुक तमुक. नक्कीच. सागर, जर आपण हे पाहिलं, म्हणजे आता मी एक प्रश्न घेतो, नंतर आमचे सगळे रिपोर्टर्स तुम्हाला प्रश्न विचारतील, की एकतर जे आपलं मूळ शिक्षण धोरण आहे, राष्ट्रीय शिक्षण धोरण, आणि त्याच्यानंतर आलेलं आपलं राष्ट्रीय आराखडा, जो प्लॅन आपण केला होता, नॅशनल करिक्युलम प्लॅन, म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, त्यामध्ये कुठेच हिंदी अनिवार्य असं म्हटलेलं नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला कोणतीही भाषा कोणत्याही राज्यावर लादता येणार नाही असंही म्हटलेलं आहे. मग एवढं असताना महाराष्ट्रात अनिवार्य म्हणून हिंदी शिकवण्याचा घाट, याच्यामागे काही तुला असं राजकीय वास कुठे येतोय असं तुला वाटतंय? मुळातच कसं आहे की हा जो काही राजकीय वास आहे तो आत्ताच्या क्षणासाठी नाहीये. आजपर्यंत जे काही घडलं महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये काम करण्यासाठी 50-60 वर्षे घेण्यात आली, आणि ते घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा भारतामध्ये आता इथून पुढे काहीतरी 50 वर्षानंतरचं एक फार मोठं षडयंत्र आहे, की ज्या षडयंत्रामध्ये पूर्णपणे हिंदी लागू करून, जसं मगाशी मी म्हटलं, आणि एक ह्या राजकीय त्या भाषा आहेत, मराठी म्हणा किंवा आता त्यांनी जसं सांगितलं नितीन सरांनी, की ह्या भाषा बाजूला सारून एक अजेंडा निर्माण करायचा आणि त्या अजेंड्याच्या वरतीच येणारं भारत किंवा ह्या सगळ्या गोष्टी घडवायच्या. ॲडिशनली मला असं सांगायला, मगाचं जसं 20 मुलांचं आपण सांगितलं, सर बऱ्याच लोकांना माहीत नाहीये, महाराष्ट्रामध्ये 68% स्कूल, शाळा, मराठी शाळा आहेत, जिथं प्रत्येक वर्गामध्ये मराठी म्हणजे जी मुलं शिकतात त्याची पटसंख्या अराउंड 38 ते 40च्या आसपास आहे. आता त्याच्यामध्ये त्या गावामध्ये शिकणारी जी मुलं आहेत, ज्यांच्याकडे पैसे आहेत, एक ठराविक वर्ग आपण म्हणू, किंवा ठराविक ज्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती ज्यांची चांगली आहे, ती सगळी मुलं तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या शाळांना शिकायला जातात. तिथं गेल्यानंतर त्यांना कॉन्व्हेंट आणि ह्या ज्या काही इंग्रजी माध्यमातल्या शाळा आहेत, ह्या शाळेमधलं शिक्षण मिळतं, की जिथं ह्या अनिवार्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या येतील, कारण त्यांचा कल तो तिकडे आहे. म्हणजे असं झालेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा ज्यावेळी आराखडा करण्यात आला त्यावेळी ह्या गोष्टींची बाजू 100% कुठेतरी हे कॅल्क्युलेशन झालेले आहेत, की ही जी मुलं आहेत, ही जी काही 60% किंवा हा जो काही घाट घातलेला आहे खेडेगावातला कन्सिडर करून आपण म्हणू, त्या लोकांना चॉईस नाहीये. त्याच्यामध्ये कुठलीही 20 मुलं, जसं त्यांनी सांगितलं तशी कुठलीही 20 मुलं उठून असं नाहीत म्हणू शकत की नाही मला उडिया शिकायचे किंवा मला कन्नड शिकायचे, असं नाही होणार. तर हे 100% येणाऱ्या काळामध्ये जे काय आहे, कारण मराठी साहित्याला मला ॲडिशनल तर सांगायला आवडेल की मराठी भाषेलाच एवढा मोठा इतिहास आहे. जसं आपण मगाशी बोललो तसं की पाली असेल, अर्धमागती असेल, किंवा हा जो काही परंपरा आतापर्यंतच्या ज्या काही लिपी असतील आपल्याकडे मोडी लिपीपासून, हे कधी आपण त्या मुलाला देणार आहे? ज्या गोष्टी जतन करून ठेवायला पाहिजेत त्या गोष्टी आपण जतन करून ठेवत नाहीये, आणि दुसरं काहीतरी लादायचं आणि ते स्किप करून पूर्णपणे नवीन द्यायचं. ह्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये राजकीय सगळ्या गोष्टी 100% चांगल्या पद्धतीनं घडवून कशा आणता येतील ह्याचा एक अजेंडा सेट झालेला आहे ऑलरेडी. नक्कीच. मुळात आत्ता आपण नितीन असेल किंवा सागर असेल या दोघांनाही या संदर्भात प्रश्न विचारले की जे काही शैक्षणिक धोरण आपलं महाराष्ट्रातलं आहे ते लागू केले ते कितपत योग्य आहे. आता मी एक छोटा ब्रेक घेणार आहे आणि ब्रेक नंतर आपण पुन्हा या संपूर्ण विषयाकडे वळणार आहोत. पण आता हा विषय ब्रेक नंतर आणखी डीप जाणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहत राहा. मग मराठीचा, मग महाराष्ट्राचा. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव.
सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मराठीचा महाराष्ट्रात. आणि अर्थात आपल्यासोबत दोन दिग्गज लेखक अर्थात साहित्यिक आहेत, कवी लेखक. त्या दोघांनीही आपल्या महाराष्ट्रात जो काही हिंदी सक्तीचा घाट घातला जातो यावर परखड उत्तर मांडलेत. आतापर्यंत ते कवितेच्या माध्यमातून मांडत होते, अर्थात त्यांच्या कादंबऱ्यांच्या कथासंग्रहांच्या माध्यमातून मांडत होते, पण आज प्रत्यक्षात तुमच्या आमच्याशी संवाद साधताना देखील तोच विचार ते मांडतात. आता या दोघांना खरं तर या संपूर्ण महाराष्ट्रात जे काही हिंदीचं सक्तीकरण चालू आहे किंवा तो घाट घातला जातोय त्या संदर्भात तर मी प्रश्न विचारलेच, पण आता काही आमचे रिपोर्टर्स आणखी त्यामध्ये खोलात जाऊन या दोघांना निश्चितच बोलतं करतील अशी मला आशा आहे. मी विनंती करेन संकेत की या दोघांनाही आणखी असे काही प्रश्न यावेत तुमच्याकडून, जेणेकरून जे सर्वसामान्य लोकांच्या मनातले आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून आपल्याला मिळू शकतात. दोघांनाही माझा कॉमन प्रश्न आहे. ज्यावेळी हिंदी सक्तीचा मुद्दा येतो त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री शब्दच्छल करून असं म्हणतात की मुलांचा क्रेडिट स्कोअर वाढावा म्हणून आम्ही हिंदी भाषा शिकावी असं म्हणतोय. मग क्रेडिट स्कोअर जर वाढवायचा आहे तर संस्कृत आहे, पाली आहे, अशा वेळी मग हिंदी भाषाच घेतली पाहिजे किंवा हिंदी भाषा शिकली पाहिजे, यासाठी सरकार का प्रयत्न करत आहे? मला वाटतं मुख्यमंत्री साहेब मुलांचा क्रेडिट स्कोअर वाढवण्याच्या ऐवजी स्वतःचा राजकीय क्रेडिट स्कोअर वाढवत असावेत, किंवा हिंदी भाषेची व्यापकता, हिंदी भाषेचा क्रेडिट स्कोअर वाढवत असावेत. थोडक्यात काय आहे ना की 2002 मध्ये, मी चुकत नसेल तर 2002 मध्ये इयत्ता 5वीच्या हिंदी पुस्तकामध्ये पहिल्यांदा असा उल्लेख होता की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. ठीक आहे. त्यावेळी समर्थ मराठी संस्था म्हणून एक संस्था होती, त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला की याचा कुठलाही पुरावा नसताना तुम्ही असं खोटं का छापता. सलग 3 वर्ष त्यांनी पुरावा केला आणि 2005 मध्ये सिद्ध केलं की हिंदी ही राष्ट्रभाषाच नाहीये. अशा वेळी जर हिंदी अख्ख्या भारतभर पसरवायची असेल तर त्यांनी सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून केलेली आहे. महाराष्ट्राच्या छोट्या मुलांपासून सुरुवात करत आहेत की इथून ती आपण लादत नेऊ. भविष्यात जेव्हा त्यांना त्यांच्या हिंदीचा क्रेडिट स्कोअर अख्ख्या भारतभर न्यायचा असेल तर त्याची ही सुरुवात असावी. मला काही गोष्टींमध्ये मी सहमत आहेच मुळात, जसं नितीन सरांनी सांगितलं तसं. पण हा क्रेडिट स्कोअर जो काय प्रकार आहे ज्याच्यामध्ये मुलांची येणाऱ्या काळामध्ये गुणवत्ता ठरणार आहे, किंवा जी गुणवत्ता म्हणतो ना आपण स्टेज, की त्याच्यामध्ये मार्क्स मिळणार आणि मग ते 70% 80% होणार किंवा काय वाटेवर जे काय असेल ते, ह्याच्यामध्ये आपण त्यांना मेंटली कुठेतरी कमकुवत करतोय काय? ऍडिशनली ज्या बाकीच्या गोष्टी खऱ्या अर्थाने शिकायला पाहिजे ते मेंटली कमकुवत करत असताना त्यांना कुठेतरी ते आत्ता जे बघतोय आपण 5 विषय, ते टॉपर आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे फार आमच्या काळामध्ये तर नव्हतं आपल्याला असं काय की आपल्याला ते घासून सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. प्रत्येक विषयाला योग्य न्याय दिल्यानंतर ठरणारी गुणवत्ता आणि अशा गोष्टींमध्ये काहीतरी अडकून दिली जाणारी गुणवत्ता आणि त्यामधनं मुलांचा क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठीचा जो काही चाललेला अट्टाहास आहे मला वाटते मुख्यमंत्र्यांचा, तो येणाऱ्या काळामध्ये ही गुणवत्ता मुलांची मानसिकता आणि मेंटली त्या मुलांना अजून कुठेतरी खाली नेऊ शकते. कारण बाहेरच्या राज्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर तिथली जी भाषा आहे, काही विषयामध्ये काय बाहेरच्या राज्यामध्ये माझं नेहमी बऱ्यापैकी जाणं येणं चालू असते, तर ते म्हणतात की सर नो हिंदी, ओनली इंग्लिश और तमिळ, ओनली काय त्यांची भाषा असेल किंवा इंग्लिश. तर हे आपण कधी म्हणणार आहे महाराष्ट्रामध्ये? आपण हे म्हणणार कधी? किंवा जर हे त्या मुलांच्याच माध्यमातून जर आत्ता येणाऱ्या काळामध्ये तो जर बदल आपल्याला हवा असेल, जसं त्या सरांनी मागे सांगितलं की अभिजात दर्जा आपण इतकं भांडलो, इतके वर्ष, इतका काळ, इतकी लोक त्याच्या पाठीमागे, सगळं जेल झालं, सगळ्या बऱ्याच गोष्टी घडल्या, त्याच्यानंतर जर आपण हे लादण्याचा प्रयत्न करत असू तर आपण येणाऱ्या काळामध्ये हा अट्टहास सोडून द्यावा की मला मराठी, महाराष्ट्रामध्ये मराठीच चालली पाहिजे, हे कुठंतरी ह्याच्यातून सटकू शकतं असं मला वाटतं. अजून एक मी त्याला जोड देईल. जर क्रेडिट स्कोअर मुलांचा वाढवायचा असेल तर मला वाटतं फक्त महाराष्ट्रातल्या मुलांचा नाही तर देशभरातल्या मुलांचा मुख्यमंत्री साहेबांनी विचार करायला हवा आणि मराठी सक्ती अख्ख्या भारतभर कशी होईल यासाठी त्यांनी पाठपुरावा करायला हवा. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा आहे, हिंदीला नाही आहे. आम्ही थोडक्यात त्यांनी मग तिकडे उत्तर प्रदेशात पण आपली मराठी लागू करावी. खूप चांगल्या पद्धतीने तिकडची मुलं सुधारतील आणि त्यांना रोजगारासाठी इकडे यायची गरज नाही पडणार. सर, माझा तुमच्या दोघांना पण अर्थात कॉमन प्रश्न आहे तो असा की ज्यावेळी हिंदी सक्ती केवळ महाराष्ट्रातच लादली गेली,
सगळ्यात महत्त्वाचा विषय मला स्वतःला असं वाटतो, की जी दक्षिणेकडची राज्य आहेत, ती त्यांच्या भाषेच्या बाबतीत इतकी जास्त अभिमान आहे त्यांना आणि ती इतके स्ट्रॉंग आहेत त्यांचे जे काही त्यांची मतं आहेत त्याच्यावरती, त्यांच्या अस्मितेवरती, त्यांना झुकवणं कुठेतरी अवघड वाटतं सरकारला आणि महाराष्ट्र अगदी सहज झुकतो. राजकारण्यांमुळेच झुकतो खरं तर आपण असं म्हणू शकतो आणि त्यामुळेच मग ते झुकत नाहीत तर आपल्यापासून सुरुवात करू. अर्थात आपल्याकडे सांस्कृतिक राजधानी आहे, आपल्याकडे आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून ही सुरुवात करून महाराष्ट्र स्वतःही स्वतःची अस्मिता कुठेतरी कमी करून घेतो यांच्या पुढे झुकून असं वाटतं. तू मगाशी म्हणालास ना आपलं सरकार आणि हो. इव्हन अगदीच तुम्ही म्हणाला ते आपल्याला आपल्या सरकारमुळं खूप निर्णय आपले डगमगतात. म्हणजे अगदी सरकार जे आपण तिघाडी सरकार म्हटलं जातं, की ज्या सरकारामध्ये मुख्यमंत्री साहेब हिंदी अनिवार्य करतायत, एकनाथ शिंदे साहेब त्याला सहमती दर्शवतायत आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, ते म्हणतायत नाही 5वी पासून हिंदी हवाय. म्हणजे सरकार एकच आहे पण त्यातले वेगवेगळ्या पदावरची लोकांची भूमिका वेगवेगळी आहे. अशा वेळी खालच्या लोकांना त्यांनी तर काय करावं, ही परिस्थिती दक्षिणेमध्ये नसते. म्हणजे जसं आपण म्हणतो की दिल्लीचेही तख्त राखतो हा. महाराष्ट्र माझा म्हणतो, पण बरोबर. महाराष्ट्र खूप झुकला आणि राजकारण्यांमुळे झुकला असं वाटतं. नाही, मुळातच असं झालं की महाराष्ट्राला जी काही आजपर्यंत जी सांस्कृतिक आणि राजकीय आणि शैक्षणिक म्हणण्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींची जी काही परंपरा लाभलेली आहे ती एका ह्याच्यानंतर ती स्टक झालेली आहे. काय होतंय की आपण सगळ्या गोष्टी सर्वसामान्य माणूस आणि लेखक म्हणा हे सगळ्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इतक्या अट्टहासानं प्रयत्न करतायत. मराठी साहित्यामध्ये आज जर ऍडिशनली सांगायचं जर झालं तर कित्येक मराठीमधले आत्ताचे लेखक आहेत, नितीन थोरात असतील, बाकीचे तांदळे सर असतील, किंवा ह्या लोकांनी मराठी साहित्य पोहोचवण्यासाठी आता समकालामध्ये इतका भयंकर प्रयत्न केलाय की त्यांनी कुठल्याही प्रकारचं कधी पुरस्कार मिळावा किंवा त्यामधनं आम्हाला उदो उदो करावा किंवा काही छान हे करावं ह्या गोष्टी कधी केलेल्या नाहीयेत. ह्यांनी काय केलं की हे मराठी पोहोचलं पाहिजे, रादर ना की माझं पुस्तक पोहोचलं पाहिजे, मी पुस्तक पोहोचवताना समकालामध्ये दुसऱ्या लेखकाचं पण पुस्तक लोकांनी वाचलं गेलं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारी एक पिढी आता समाजामध्ये आहे. त्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की हे सरकार जे आहे त्या सरकारने काय करतायत की त्यांना हे कळतंय की नाही हे कळतच नाही आपल्याला, की मुळात त्यांचं लक्ष ह्या गोष्टींच्याकडे आहे का, की आपल्या फक्त खुर्च्या वरून आलेले अजेंडे आणि त्या गोष्टीमध्ये एक वेगळाच म्हणतो ना आपण की एक वेगळाच ग्रह ग्रहच म्हणू आपण त्याला, की ते कुठेतरी त्या लांब ह्याच्यावरती चाललेलं आहे आणि आपण कुठेतरी त्या ह्याच्यातून लांब आहोत. आपण म्हणतो की एखाद्या ठिकाणी जायला जो काही वेळ लागतो किंवा एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जे काही परिश्रम घ्यावं लागतं तर त्यांना यायला परिश्रम लागतंय की त्यांना कळत नाहीये की नितीन थोरात सारखा लेखक असेल किंवा ही जी लोक आहेत ही किती खालच्या पद्धतीनं हे सगळं चालू आहे. कारण जोपर्यंत झळ मिळत नाही ना तोपर्यंत काय गोष्टींवरती स्टेटमेंट करायला आणि ते राबवायला आणि ते GR घ्यायला, कारण आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक असे GR आलेले आहेत जे सामाजिक दृष्टिकोनातून किंवा जातीय दृष्टिकोनातून त्या येणाऱ्या पिढीवरती किंवा ह्याच्यावरती जर तो त्रास झाला तर तो 100% पुढची पिढी खराब करू शकतो. पण ह्याच्यावरती अशाच पद्धतीनं ज्या तुम्ही आज आपण चर्चा करतोय अशाच पद्धतीनं अनेक लेखकांनी अनेक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी क्रांती केली आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून ते हाणून पाडण्यात आलं. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आपण झुकण्याच्या आहेत ते त्यांच्या पुरतं मर्यादित आहे झुकणं, ते सर्वसामान्य लेखकांसाठी आणि यांच्यासाठी हे झुकणं नाहीये. जर ते झुकणं महाराष्ट्राचं झुकणं असतं तर मला नाही तर ते सगळे लेखक आणि कवींना पण लागू होतं असं मला वाटतं. पण हे राजकीय झुकणं आहे ते 100% झुकणं आहे आणि ते कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. सर, आपण बघतोय की हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयामुळे कुठेतरी महाराष्ट्राची अस्मिता किंवा वापरावरती मर्यादा येऊ शकतात असं वाटतं का या निर्णयामुळे? हिंदी भाषेच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्मितेवरती कुठेतरी मर्यादा येऊ शकतात किंवा वापरावरती भविष्यामध्ये हा निर्णय लागू झाल्याच्या नंतर मर्यादा येऊ शकतात असं वाटतंय का? नाही, अजिबात वाटत नाही. कारण जसं सागर सर म्हणाले की ते एक सायलेंट पॉइझन आहे की जे मराठी लोकांमध्ये भिनवलं जात आहे, पण मराठी लोकांमध्ये पण सायलेंट आयुर्वेदिक मजबूत आहे. ते सायलेंटलीच ते उधळून लावतील. आता हे जे दिसतंय हे आंदोलन वगैरे हे तत्कालीन आहे, हा खूप धुमाकूळ चालू राहील. पण हे राजकारणाचा जो गंध म्हणतो ना तो इतका वाईट आहे ना की तुम्हाला दाखवतात येत आणि प्रत्यक्षात वेगळंच करत असतात. म्हणजे आता अख्खा महाराष्ट्र मराठी किंवा हिंदी सक्तीवरनं धुमाकूळ घालत असतोय ना, तिकडे प्रत्यक्षात वेगळंच चालू असेल काहीतरी. हे आपल्याला नंतर कळेल जेव्हा ही पूर्ण माती बसेल या विषयाची, तेव्हा आपल्याला कळलं अरे आपण सगळे इकडे हे भांडत होतो तेव्हा ते वेगळंच काहीतरी होऊन बसलं. त्यामुळे तो राजकीय विषय तर आहेच, पण मराठीच्या अस्मितेला अशा एक नाही भरपूर भाषा जरी आल्या ना सक्तीसाठी
मराठीची अस्मिता अजिबात आणि आमच्यासारखे लोक आहेत, आम्ही छाती ठोकपणे उभे राहू पुढे. त्यामुळं मला नाही वाटत. आणि होतं काय ना, तळागाळातल्या लोकांमध्ये मराठी भाषाच आहे. म्हणजे असले हजारो GR तुम्ही गावाकडे पाठवले ना, तिथल्या बाया मुलांच्या डोंगराखाली ठेवतील ते कागद, ते GR. त्यामुळे मराठी अस्मितेला अजिबात फरक पडणार नाही. मुळातच असं आहे, जसं त्यांनी सरांनी सांगितलं, आपल्याकडं काही किलोमीटरवरती भाषा बदलते. ज्या मराठीतून निर्माण झालेल्या भाषा आहेत त्या टप्प्यामध्ये आज आपण काही लोकांची तिथली मराठी जी आहे त्या भाषेवरती त्यांची एवढी अस्मिता आहे जी मराठीलाच धरून आहे की ती लोक तुमची प्रमाण भाषा मान्य करत नाहीत. म्हणजे जर मी धुळे म्हणा किंवा जळगाव म्हणा किंवा ह्या काही कोकणी म्हणा किंवा जसं मगाशी आपण बोलत होतो त्या पद्धतीनं ते अडॉप्ट करणं अवघड आहे. पण तिथं हिंदी पण आणणं, ते म्हणतील आम्हाला आमची मराठी खूप प्यारे आहे, आम्ही आमची मराठी जी काही आमची बोली भाषा आहे ते आमच्यासाठी चालू आहे, म्हणजे आम्ही त्या पद्धतीनंच पुढे जाऊ. त्यामुळे अस्मितेला फार मोठा धोका पोचेल की नाही सांगता येत नाही, पण हे कुठेतरी पोचवण्याचं काम सुरू आहे आणि त्याच्यासाठीच लेखकांनी ह्या सगळ्या लोकांची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये. असं म्हणजे जसं आपण म्हणतो की 4 महिला किंवा 5 महिन्यानंतर भाषा बदलत जाते. पण म्हणजे आपण कोकणात गेलो तर तिकडे वेगळी कोकणी आहे, तिकडे आपण खानदेशात गेलो तर तिकडे आयधनी बोलतात. पण आपण जेव्हा जे पुस्तक लिहितो मराठीतलं, ते तिकडचे खानदेशातलेही लोक वाचतात, कोकणातलेही लोक वाचतात. म्हणजे आपली म्हणून मराठी भाषा सगळ्यांसाठीच आहे. आणि आपण जे म्हणतो ना की हे मराठी सक्ती, हिंदी सक्ती वगैरे, हे पुणे, मुंबई, नाशिक वगैरे ह्या शहरांमध्येच निघाणं चालू आहे. खेड्यांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये याचा काही गंध नाही आहे. आणि त्यांना मी जसं म्हटलं की त्या जियाला म्हणजे ते चुलीतच ठेवतील पाणी तापवायला, त्यांना काही फरक पडणार नाहीये. हा, पण जसं म्हणतो आपण की सायलेंटली, जसं सागर म्हटलं की 50 वर्षानंतर जे निर्णय म्हणजे जे होतील निर्णय, त्याची सुरुवात आत्ता आहे, तर ती नक्कीच आत्ता आहे. सर, आपण बघतोय की सातत्याने देशामध्ये एक चर्चा सुरू आहे, एक देश एक निवडणूक. तशाच पद्धतीनं Exactly. एक देश एक भाषा असं सूत्र आतापासून लागू होण्याची तयारी आहे असं म्हणायचं का? तेच. विचारलेला प्रश्न महत्वाचा वाटला मला की आपल्या मुख्यमंत्र्यांनी ट्रीटमेंट केले की अख्ख्या देशामध्ये एक संपर्क भाषा असली पाहिजे. म्हणजे हिंदीनीच फक्त संपर्क साधता येतो, बाकी कुठल्या भाषेने संपर्क साधता येत नाही. मग तसं असेल तर मग दक्षिणेकडच्या लोकांनी, त्यांना आता हिंदी पण येत नाही. तिकडून सुरुवात करायला. हा, मग तिकडून खालून कन्याकुमारी ते जम्मू म्हणजे वन काश्मीर. नेशन वन इलेक्शन वन लँग्वेज असा यांचा हा. सगळा घाट. आणि वन अजेंडा. हा, वन अजेंडा. सर, मला असं वाटतं की सुरुवातीपासून, म्हणजे आपण शाळेच्या शिक्षणाबद्दल बोलतोय हे सगळं आहेच, मात्र सुरुवातीपासूनच महाराष्ट्रात ऑलरेडी बॉलिवूड होतं. आपल्याकडे मराठी चित्रपट किंवा मराठी मालिका, मराठी पुस्तकं यापेक्षा हिंदीला पहिल्यापासूनच जास्त थोडंसं महत्त्व दिलं गेलं. म्हणजे अगदी मराठीतले कलाकार सुद्धा हिंदीत एक ब्रेक मिळावा म्हणून प्रयत्न करत असतात. त्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे जरी आपण हिंदी शाळेतून शिकलो नाही तरी आपल्यापैकी सगळ्यांना हिंदी बोलता येतं. म्हणजे हे बोली भाषा, जसं आता म्हटलं जात आहे की संपर्क भाषा एक असावी, तर ती मुळातच महाराष्ट्रातल्या लोकांना हिंदी हे येतच आहे. पण तरी सुद्धा ते मग पुस्तकातून देऊन, एकीकडे आपण म्हणतो की आपली शिक्षण पद्धती इतकी फक्त पुस्तकात राहिलेली आहे, आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज नाहीये, दुसरीकडे आणखी काही त्याच्यात 4 पुस्तकं ऍड केली जातात. हे जाणून बुजून ठरवून केलं जात आहे महाराष्ट्राच्या बाबतीत असं वाटतं. हा, हे जाणून बुजूनच केलेलं आहे. मुळात आहे ना, तुम्हाला ह्या थेट भावनांशी खेळ चालू आहे, मी तर असं म्हणेल. म्हणजे माझ्या भावना मराठीशी खूप चांगल्या पद्धतीने बांधलेल्या आहेत. म्हणजे मला स्वप्न मराठीतच पडतात. मी मुलीला प्रपोजही मराठीतूनच केलेलं आणि मी शिव्या पण मराठीतूनच घालतो. मला नाही म्हणजे एक तर मराठी करा, नाही तर मी एखाद्या मुलीला डायरेक्ट आय लव्ह यू म्हणाल. मग इंग्लिश चालेल ना मला. मुझे आपसे मोहब्बत आहे का हिंदी मला नाही जमणार ना ते. हा, किंवा आपण मराठीमध्ये ठेच लागली तर आई ग म्हणतो. हा. अरे ओ मेरी मा, असं तर नाही ना म्हणलं ना आपण. म्हणजे तेच ना. तर हा थेट भावनांशी केलेला खेळ आहे, म्हणून आपण याच्याबाबत थोडंसं संवेदनशील झालेलो आहोत. तर नक्कीच हा थोडासा काय म्हणतात त्याला चर्चेचा विषय आहेच, पण काय म्हणतात त्याला इतका पण तो आपल्या डोईजड होईल असं मला वाटत. आणि आणखी आता जो समृद्धी प्रश्न विचारला तो त्याला एक जोडून, म्हणजे मला एक सप्लिमेंटरी त्याला आन्सर द्यायचंय. जसं आपण म्हणतो की आपण मराठी शिकतो, मराठी बोलतो, मराठी सिरियल्स पिक्चर पाहतो, पण हिंदी पिक्चर्स आपण आपल्या पिढीने बऱ्याच जणांनी पाहिलेले आहेत आणि ते टॉकीजमध्ये जाऊन पाहतो आपण, बरोबर. त्यामुळे आपल्याला हिंदी सहज अडॅप्ट होते, आपल्याला येते, हिंदी समजते, कळते. मग मी तर म्हणतो की आता मग हिंदी बंद करून त्या ठिकाणी जर फक्त इंग्रजीत चित्रपट लावले
तर कालांतरी आम्हाला इंग्रजी पण सहज येईल, मग तुम्हाला पुस्तकातून शिकवायची गरजच नाही आम्हाला. आणि संपर्क भाषा, संपर्क शब्द हा, वापरला. संपर्क शब्द वापर, संपर्क भाषा भारतापुरती कशाला, जागतिक पातळीवर करूयात ना, मग ते इंग्लिशच करा ना, इंग्लिशच करा. हा, हिंदी exactly. कशाला असं आम्हाला जगाशी जोडलं जाणं अपेक्षित आहे. बरोबर ना. कारण मुळातच काय आहे ना, की जसं आता ती समृद्धीने सांगितलं की हिंदी भाषा आणि कलाकारांना म्हणा चित्रपटामध्ये मुळातच बेसिकली काय आहे ना, की कला आणि कम्युनिकेशन आणि रिच ह्या 3 गोष्टी एकमेकांशी निगडीत आहेत. प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक लेखकाला किंवा प्रत्येक अभिनेत्याला असं वाटतं की माझा रीच वाढला पाहिजे, की मी लोकांच्या समोर अनेक वेगवेगळ्या माध्यमातून दिसलो गेलो पाहिजे. मी जर ठराविक भाषेपुरतं केलं तर कदाचित असं नाही होऊ शकत की बाबा रे मी तेवढ्यापुरताच कॉम्पॅक्ट राहिलो, कारण मला ती कला त्या माध्यमातून पोहोचवते. कारण आता अशोक सराफ असतील किंवा मकरंद अनासपुरे असतील किंवा ह्या लोकांनी भोजपुरी म्हणा किंवा हिंदी म्हणा आणि बऱ्याच लोकांनी कामं केली, पण मुळातच असं आहे की त्यांचा जो लहेजा होता किंवा त्यांनी त्यांच्यापर्यंत जे गेलं ना, तर ते लोकांना कळायचं की हा मराठी, यांना ते त्या माध्यमातून पोहोचवत गेले. ते त्यांनी जपलं, शेवटपर्यंत ते जपत आले की कुठल्याही माध्यमातून गेलं, पण तो रीच वाढवताना त्यांनी असं कुठं नाही केलं की यार नाही मला ते परफेक्ट आणि प्रमाण भाषेमधलं हे बोलतात असंच हिंदी यायला पाहिजे आणि मी तशा पद्धतीनंच पोहोचलो, माझी ओळख हिंदी म्हणूनच निर्माण झाली पाहिजे. असं मला नाही वाटत की मराठी मातीमध्ये जन्मलेल्या कुठल्याही लेखकाला, कवीला किंवा कलाकाराला वाटलं असेल. सर, आणखी एक याला जोडून प्रश्न आहे, तो म्हणजे आपण बघितलं की थोडी मागची पिढी जर आपण पाहिली तर ती जसं मराठी वाचायची, ऐकायची, तशी आताची आमची जी जनरेशन आहे ती सुद्धा आता मराठीकडे वळली आहे. म्हणजे भले आमची शिक्षण थोडीफार कॉलेजचं वगैरे आमचं इंग्लिशमध्ये जरी झालेलं असेल तरी सुद्धा म्हणजे जसं पूर्वीचं आपण पाहिलं की आपण गुलजार ऐकायचो किंवा आपण जावेद अख्तर ऐकायचो, तसं आता आपण वैभव जोशी ऐकतो, संदीप खरे ऐकतो, सागर काकडे ऐकतो. ह्या सगळ्या माणसांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी, या जनरेशनला, आमच्या जनरेशनला मराठीपर्यंत पोहोचवण्यासाठी ऑलरेडी खूप मेहनत घ्यावी लागली. पण या हिंदी भाषेमुळे पुन्हा एकदा कुठेतरी एक पाऊल आपण मागे येऊ साहित्यिक म्हणून, तुम्हाला असं कुणाला वाटतं दोघांना? नाही, मागे येऊ हा भाग नंतरचा आहे, कारण साहित्य ही त्या क्षणाची गोष्ट नसते. मुळातच तुम्ही काय लिहून ठेवलंय आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होणार आहे आणि ते किती लोकांपर्यंत पोहोचणार आहे यावरती ते डिपेंड करतं की बाबा रे त्याचा काय इम्पॅक्ट येणाऱ्या काळामध्ये होईल. आता नितीन थोरातांनी जे काय लिहून ठेवलेलं आहे, आय ॲग्री की बाबा ते त्या क्षणाला नाही पोहोचू शकत लोकांपर्यंत, पण येणाऱ्या काळामध्ये किंवा नंतरच्या पिढीमध्ये कुणीतरी ते एखादं पुस्तक घेऊन त्याच्यावरती बरंच काय काय करून परत ते पुनर्मुद्रित करून परत ते लोकांपर्यंत पोहोचू शकतं. त्याचबरोबर कवींच्या बाबतीमध्ये पण तेच आहे. लेखकांच्या बाबतीमध्ये जे आम्ही लिहितोय आज ते पोहोचेल की नाही याची गॅरंटी कमी आहे, पण उद्या तुम्ही एक काम करा ना, जर तुम्हाला हिंदी वाटते ना एवढं अनिवार्य करावं, तर तुम्ही हिंदी जे या लोकांनी लिहिलंय किंवा अजून काही लोक एक्झिस्टिंग मराठीमध्ये ज्या लोकांनी चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या, ज्या खऱ्या अर्थानं नंतर दाबून टाकण्यात आल्या आणि त्या लोकांपर्यंत पोहोचू नाही गेल्या, ते लिटरेचर तुम्ही आणा ना हिंदीमध्ये, त्याचे चांगल्या पद्धतीने करा. महाराष्ट्र सरकारने सगळ्यात पहिला अजेंडा त्यांचा असा असायला पाहिजे होता की जे काय आमच्याकडं हिंदी साहित्य, मराठी साहित्य आहे ते आम्ही पहिले हिंदीमध्ये आणू आणि ते आल्यानंतर ते शिकवण्यासाठी आम्ही मराठी बरोबर, मुलांना अनुवादित. सांगू की अनुवादित करण्यासाठी किंवा तिकडचं जे साहित्य आहे ते ह्या सगळ्या गोष्टी हे पोहोचू देत ना लोकांपर्यंत. हे पोहोचवायचं राहिलं बाजूला, तुम्ही तिकडचं आणून तिकडचं लिटरेचर. बरं, पुस्तकं म्हणजे काय आहे? मराठीचं पुस्तक, हिंदीचं पुस्तक किंवा कुठलीही जे काही आपण भाषेशी निगडीत असणारी पुस्तकं म्हणतो, इतिहास, भूगोल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून त्याच्यामध्ये तिथलंच पोहोचवलं जातं ना. ती जी परिभाषा आहे, तिथलं जे सांस्कृतिक किंवा आजूबाजूची भौतिक जी काही मूल्य जतन केलेली आहेत किंवा तो त्या आहेत, ह्याच गोष्टी पोहोचवल्या जातात. जसं मराठीमध्ये मला मराठीचं पुस्तक हातात घेतल्यानंतर मला शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराज दिसणारच. तसं मला हिंदीचं पुस्तक हातात घेतल्यानंतर आजपर्यंत मला तुम्ही प्रत्येकानं सांगा की मला 5वी नंतर हिंदीचं पुस्तक हातात घेतल्यानंतर मला काय दिसलं? मला फक्त त्यांनी तिकडच्या बाजूला जी काही झगमगाट आहे, ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्याच दिसल्या. पण मला मराठीचं ज्यावेळी मी बघायला जातो त्यावेळी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सरकारने आधी ह्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे की हे कसं पोहोचू आम्ही. कारण एक्झिस्टिंगच ऑलरेडी आपल्याकडे एवढं आहे की ते वाचण्यात हयात जाते माणसाची. म्हणजे कित्येक गोष्टी आहेत की एक लेखक वाचायला अख्खं आयुष्य आपल्याला पडू शकतं एवढं मराठी साहित्यामध्ये, आणि त्यामध्ये अजून तुम्ही नवीन भर घालताय. कारण साहित्य म्हणा किंवा भाषा लादणं हा प्रकारच असा आहे की तो वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, लोकांना त्या गोष्टी कळायला पाहिजेत. अरे आमचा तेच कळू द्या की आधी, नंतर बाकीचं बघू ना काय असेल. हा मुद्दा मला वाटतो. आणि मराठी पुस्तकांनी म्हणजे अगदी मी म्हणाल छावा कादंबरी 40 वर्षापूर्वी आली. त्या छावा कादंबरीने बॉलिवूडवर एवढे मोठे उपकार करून ठेवले की एवढा तगडा सिनेमा आणला. हे मराठी साहित्यानेच केलंय ना. बरोबर. मराठी साहित्य प्रचंड ताकदीचं आहे. होत आहे असं ना की ते त्या
आपला गैरसमज असा आहे ना की एखाद्या कादंबरीवर चित्रपट आला तरच ती कादंबरी भावी, असं नाही आहे. मुळात आपण जे मानसिकता करून ठेवलेल्या आहेत ना, त्या मानसिकतेतून आपण बाहेर आलो तर आपल्याला कळेल की प्रत्येक साहित्याचं एक स्वतःचं एक वेगळं मूल्य आहे. नितीन म्हणजे सागर, मला असं म्हणायचं की आता यांनी जो प्रश्न केला, म्हणजे नितीनने विचारला की छावा याच्यावर कादंबरीवर चित्रपट आला, तुम्ही तो हिंदीमध्ये आणलात ना, तुम्ही मराठीत पुस्तक होतं हिंदीमध्ये आणलात आणि नुसता आणला नाही, तो हिट करून दाखवला. जसं नितीन मगाशी म्हणालाय की अरे पिक्चर हिट झाला म्हणजे कादंबरी, मग आता कादंबरी हिट झाली. कादंबरी ऑलरेडी हिट होती म्हणून तुमचा पिक्चर सुपर हिट झाला. सुपरहिट झाला. म्हणजे दर्जेदार मराठी भाषा आहे म्हणून तुम्ही त्या हिंदीमध्ये ते वळवू शकता. आणि छावापेक्षा मला सांगा ना, मग हिंदीमध्ये कुठला चित्रपट चांगला आला आजपर्यंतचा ऐतिहासिक सगळ्यात जबरदस्त समजला जाणारा सिनेमा म्हणजे छावा आहे. आणि ते आपल्या मराठीच्याच ह्याच्यावरून सपोर्ट करून घेतलेलं आहे. हो मराठी कलाकार मराठी आहे. ताकद आहे मराठी. म्हणजे मुळातच मी मगाशी म्हटलं ना की ह्या लोकांना, राजकीय लोकांना हे माहिती का नाही हेच कळत नाहीये की हे खाली कितपत चांगल्या ताकदीने ही लोक पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही साहित्य संमेलनाला ती गाडी काढायची, परत त्यात कवी लेखक न्यायचे, बरोबर XYZ काय असेल ते, त्याच्यानंतर तिथं तुम्ही काहीतरी उपद्व्याप करायचे. हे सगळं तेवढ्या पुरतच, ज्या पद्धतीनं आमची इंटरनल चर्चा चालली होती, हे तुम्ही तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवायचं. त्याच्यामध्ये ऍड ऑन काय मिळतंय ते झालं. साहित्य संमेलन झालं, त्याच्यानंतर घरी आणलेली पुस्तक पण मला फार कमी लोकांनी वाचली आजपर्यंत दिसल्यात. पण तुम्ही आजचे जे काय चाललंय ना की दाखवण्यापुरतं, तर ते दाखवण्यापुरतं कुठं नसावं. आणि हे दाखवायचंय, हे आपल्या राज्य सरकारला हे दाखवायचे वरती की बघा आम्ही तुम्हाला करून दाखवतो. आणि अजून एक हिंदी सक्तीवर मी परत येतो. मला अजून एक काय भीती वाटते माहितीये का, की ज्या मोठ्या प्रमाणात उत्तर भारताकडचे नागरिक महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित होऊन इथं जे सेट होत चालले आहेत, त्यांची जी मुलं आहेत त्यांना हिंदीच बोलावं लागतंय, त्यांची जी भाषा हिंदी आहे. अशा वेळी ते ज्या शाळेत जातील त्या शाळेत जर हिंदी सक्ती असेल तर त्यांना व्यवस्थित हिंदी समजेल आणि ती इथं व्यवस्थित सेट होतील, अशी एक मला भीती वाटतेय. कारण आपण जो म्हणतो सण सुद्धा इकडे सुरू झालेले आहेत. म्हणजे आता छठ पूजा सुद्धा होते. म्हणजे मी लास्ट टाइम त्या कॅनवॉलवर इतके लोक गोळा झाले होते, मला कळालंच नाही हा आपला कुठला सण आहे. जेव्हा तिथं कळालं छठ पूजा आहे म्हणून, ती छठ पूजा म्हणजे काय हेही माहिती नाहीये. अशा पद्धतीने, आणि तिथे व्यवस्थित पोलीस संरक्षण वगैरे दिलेलं त्यांना, त्यात काही वाद नाहीये, त्यांचा तो सण आहे. पण जसा तो सण साजरा करण्यासाठी त्यांना एक संरक्षित कवच दिलं जातंय, तशीच त्यांची भाषा, त्यांचीच म्हणेल मी कारण तिकडनंच हिंदी बऱ्यापैकी इकडे आलेली आहे, त्यांची भाषा संरक्षित करण्यासाठी हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो. बरोबर. कवी सुरेश भटांनी जसं म्हटलंय तसं पाहुणे असंख्य जरी पोसते मराठी आणि आपल्या राज्यामध्येच हाल पोसते मराठी, ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर निश्चितपणे लेखक, कलाकार, कवी, पत्रकार या सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे, तितकीच ती सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे. त्यामुळं सामान्य नागरिकांना म्हणून काय आवाहन कराल? मी तर म्हणेल मराठी वाचा, मराठी बोला. आणि हे जे असे काय म्हणतात त्याला हिंदी सक्ती वगैरे अशा गोष्टी येतात ना, ह्या अक्षरशः फाट्यावर मारा, काही फरक पडत नाही. हिंदी शिकल्यामुळे आपण खूप ग्रेट होईल अशातला काही भाग नाही, पण मराठी शिकले तर तुम्ही ग्रेटेस्ट होऊ शकता. मुळातच बऱ्यापैकी आता मी ज्या काही याच्यामध्ये काम करतो नितीन सर, की खरं सांगतो गेल्या 14-15 वर्षामध्ये मला माझ्या मराठी भाषेचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाहीये. इतर राज्यात सोडलं तर जिथं मी काम करतो किंवा काय, तिथं मला कधी जाणून बुजून बऱ्याच वेळा समोरून हिंदी आलं, इंग्लिश आलं तरी आम्ही मराठीमध्ये बोलतो. असं काही फरक नाही पडत किंवा अरे मला जे पोचवायचे ते जर आम्ही चांगल्या पद्धतीने पोचवू शकत असो तर जास्तीत जास्त आपल्याला हे कसं पोचवता येईल मराठी बोलण्याच्या माध्यमातून. म्हणजे येणाऱ्या पिढीला जर आपण इंग्लिश पुस्तकं हातामध्ये दिली किंवा हिंदी पुस्तकं हातामध्ये दिली वाचण्यासाठी, तर त्या काळामध्ये ते त्यांना दर्जा ठरवत असताना त्यांना असं वाटलं की इंग्लिशच भारी आहे किंवा हिंदीच भारी आहे, मग नंतर आपण मराठीचं बघू काय असेल ते. पण तसं न करता आपण आधीपासूनच जर मराठी देत गेलो, भले ते कॉन्व्हेंटला शिकत असतील किंवा काय, तर घरातून ही सुरुवात व्हायला पाहिजे की मराठी वाचायला देणं, मराठी कविता. आपल्या काही किती छान छान मराठी कविता आणि किती ते सगळ्या गोष्टी कानावरती पडल्या आपल्या. कारण त्यावेळी हे माध्यम जी होती की एवढा पसारा करून ठेवणारे नव्हते लोक. ते झालं तर वरच्यावरच व्हायचं, वरच्यावरच जी आर बदलायचं आणि वरच्यावरच सगळं व्हायचं. आता झालंय असं की थोडं काय झालं की लगेच ते व्हॉट्सअपवरनं आल्यानंतर ते आपल्याला कळतं. आणि त्याच्या पलीकडची वाईट गोष्ट अशी आहे की लोक ते इम्प्लिमेंट होण्यासाठी पण काही लोक प्रयत्न करतायत की बाबा रे होऊ द्या. तर ह्या गोष्टी कुठेतरी मला वाटतं की सर्वसामान्य माणसांनी याच्याकडं, आपल्याला जर यातलं काही कळत नसेल तर दुर्लक्ष करून आपण मराठी वाचनावरती जास्त भर दिला पाहिजे. मला
याला फक्त जोडून एकच सांगायचं होतं मराठी लोकांसाठी. म्हणजे मी माझं स्वतःच एक उदाहरण देईल. मी पेटलेलं मोरपीस म्हणून जी कादंबरी लिहिली ती इंग्लिशमध्ये अनुवादित झाली. आज ती इंग्रजीमध्ये प्रचलित आहे, लोक वाचतायत. मला स्वतःला इंग्रजीमध्ये फक्त 35 मार्क होते 10वीला. अशा वेळी माझी एक कलाकृती इंग्रजीमध्ये येते जी मी स्वतः वाचलेली नाही अजून. त्यामुळे मी सांगेल की तुमच्या दुसऱ्या भाषेच्या प्रेमात वगैरे पडण्याची काहीच गरज नाही. तुम्ही मराठीचा झेंडा मिरवावा हेच खूप आहे. नक्कीच. अर्थात मराठीचा आणि महाराष्ट्राचा ह्याच्यातला आता शेवटच्या सत्रात मी येणार एक छोटासा ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मी परत या चर्चासत्राच्या शेवटच्या भागात येणार आहे आणि त्या ठिकाणी मात्र मग आता दोघाही लेखकांना कवींना मी हेच विचारणार आहे की आपल्याला मुळात मराठीच अजून नीट समजलेली नाहीये, तिथं आम्ही दुसरी भाषा काय समजेल. कारण की प्रश्न हा आहे की आमचीच मराठी अजून आम्हाला नीट कळेना, तिथे आम्ही आणखी दुसरी भाषा आमच्या डोक्यावर का लादायची. अर्थात चर्चासत्रात ब्रेक नंतर आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. पात्रा टॉप न्यूज मराठी, मराठीचा महाराष्ट्राचा. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि अर्थातच मराठीचा महाराष्ट्राचा या चर्चासत्रातल्या शेवटच्या भागात आपण आता आणखी थोडंसं खोलवर जाणार आहोत. इकडे हिंदी आता आमच्यावर लादली जातीये, त्यासाठी विरोध देखील होतोय. पण या दरम्यान पहिल्यांदा जी आमची मातृभाषा, आमची मदर टंग आहे, आमची मूळ, ज्यातून आम्ही जन्म घेतला, त्या महाराष्ट्राच्या मातीत ज्या मराठीसाठी आम्ही आतापर्यंत झगडत आलो आणि मगाशी नितीन सरांनी सांगितल्याप्रमाणे अभिजात दर्जा देखील आमच्या भाषेला मिळाला वगैरे सगळ्या गोष्टी आला इथं. पहिल्यांदा आम्हाला मराठी किती कळाली याच्यातनंच आपण सुरुवात करायला हरकत नाही. अर्थातच आता झालंय कसं एक फॅड आलेलं आहे, भाजी वगैरे घ्यायला जातात आपल्या घरातल्या गृहिणी किंवा बाकीचे सगळे वगैरे, तर तो समोरचा भैयाच असणार. याच्या आधीच पहिल्यांदा आधीच ठरवलेलं असतं हा भैया आहे आणि त्या डोक्याला आपलं ते फडके बिडके गुंडाळी की हा भैया आहे. डायरेक्ट भैया वांगा कैसा किलो, आता बॉम्बला मग ते वांगा कैसा किलो बोलल्यानंतर तो पण वांगाच होतो आणि मग तो म्हणतो वांगी आहे असं असं वगैरे. तोच आपल्याला सांगतो की याला काय म्हणायचं वगैरे. मला असं म्हणायचं की मुळात आपणच समोरच्याला संधी देतोय की तू हिंदीत न बोल बाबा, मग त्याला जर फावलेलंच आहे की अरे बरं झालं, चला मला माझ्या भाषेमध्ये बोलता येतंय आणि आपण सहजपणे त्याच्याशी तोडक्या मोडक्या हिंदीमध्ये बोलायला बघतो. मुळात आपणच आपली भाषा जी आपणच अजून नीट समजून घेतलेली नाही, तिथे दुसरी भाषा आपण समजून घेण्याचा खापर आपल्यावर का पडायचा. म्हणून मला सागर सर, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच आपण आपली मराठी भाषा अजून नीट समजून शकतो नाही? मुळातच आपण मराठी भाषा, मला वाटते टक्क्यामध्ये पण बोलायला गेलो तर माझ्याकडे ते टक्के नाही आहेत की मला किती टक्के वैयक्तिक स्वतःला पर्सनली कळत असेल की मी ते पॅरामीटर किंवा मेजरमेंट नाही लावू शकत. कारण मराठी भाषेचा इतिहास कधीपासून आहे हो. ज्ञानेश्वरांपासून तुकाराम, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी तेव्हापासून जे काय, आणि आपल्या मुळातच माझ्या माहितीप्रमाणे मराठी भाषेचा उगम तिथून ते आतापर्यंतची मराठी भाषा ह्याचा एक फार मोठा इतिहास आहे आपल्याकडे ऑलरेडी, की ज्याच्यावरती बऱ्याच लोकांनी मधल्या काळामध्ये काम देखील केलं. पण सध्याच्या काळामध्ये ते काम होत नाही की ते पोहोचवण्याचं काम होत नाही. जसं मी म्हटलं पाली असेल, अर्धमागती असेल किंवा ह्या मधल्या काळामध्ये ज्या काही भाषा लुप्त होत गेल्या आणि त्या लोकांपर्यंत नाही पोहोचू शकल्या, ह्याचा अभ्यास आपण कधी करणार आहे? हे आपल्याला माहिती आहे का की मोडी लिपी मधल्या काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये बरीच तरुण मंडळी आता काम करतात की हे लोकांपर्यंत पोहोचलं जावं, की गडावरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ताम्रपटाच्या माध्यमातून जो काही संदेश त्या काळामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला तो आत्ताच्या पिढीला का कळू नये? कारण त्याच्या मागे एक फार चांगला अजेंडा होता की आम्हाला जे तुम्हाला द्यायचंय किंवा जे सर्वसामान्य लोकांना कळायचं ते त्यावेळी कळायचं, की बिटवीन द लाईन जसं आपण म्हणतो की यार एवढं चाललंय तर त्याचा कशा पद्धतीनं हा आपल्याला विस्तार मांडून आपल्याला ते समजून घेतलं पाहिजे. तर हे कुठंतरी फार कमी पडतंय. याचं कारणच असं आहे की आपण धावत्या गोष्टींच्या मागे चाललोय पळत पळत पळत, आणि आपल्या हातामध्ये जे आहे ते कुठंतरी सुटण्याचा एक प्रयत्न होत चाललेला आहे. आणि तो प्रयत्न होत चालत असताना हे दिसतंय लोकांना की हे सटकत चाललंय बरं का ह्यांच्या हातात, चला आता ह्यांच्या हातात दुसरं काहीतरी देऊया. जोपर्यंत त्या लोकांना हे कळत नाही की दे आर फिट, म्हणजे ते पूर्णपणे आता त्याच्यावरती आहेत की आमचं हे ठाम आहे आणि आम्हाला हेच करायचंय,
हे जर 100% जर येणाऱ्या काळामध्ये जर कळायला लागलं तर असं कुणीतरी आपल्यावरती, कारण बघा कधी कसं असतं ना की एखादी गोष्ट जर सटकायला लावली तरच दुसरी गोष्ट आपल्या हाताला लागते, नाहीतर असं कधी होऊ शकत नाही. किंवा दुसरा माणूस, समोरचा माणूस पण काय जर द्यायचं असेल तर ती सटकल्यानंतरच देण्याचा प्रयत्न करतो, नाहीतर कशाला कोण. जर मग जसं तुम्ही म्हटलं मला आपले डिस्कशन इथं चालल्यानंतर की बायको आहे आणि सवत आणायची आणि मग हळूहळू बायकोला हाकलून द्यायचं प्लॅनिंग, तर हे मुळात कुठं घडायला नको. त्यासाठी जे तुम्ही म्हटलात त्या गोष्टी 100% घडतायत असं मला वाटतं. आणि नक्कीच. त्याच्यावरती नितीन सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा की आता जेवढं मराठीमध्ये आपलं इतकं उत्तम दर्जेदार लेखन आहे, कविता आहेत, कथासंग्रह आहेत, कादंबऱ्या आहेत, हे सगळं साहित्य आपल्यासाठी उपलब्ध करून देणं आणि त्या मराठीलाच, म्हणजे आपल्याच पहिल्या भाषेला, म्हणजे आमच्याच भाषेला आम्हाला तुम्ही जास्तीत जास्त समृद्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणं, हा अजेंडाच आपलं सरकार का राबवत नाहीये? म्हणजे आमचीच मराठी आणखी सकस आम्हाला कशी मिळेल, त्यापेक्षा हायब्रिड करायचा उद्योग का चालू आहे? म्हणजे आमचीच मराठी आम्हाला ती दर्जेदार व्हावी, त्यासाठी तुमच्यासारखे लेखक, कवी असतील, यांची शिबिरं, यांचं लेखन, यांचे स्वतः त्यांची भाषणं, व्याख्यानं आमच्या शाळांमध्ये आणून केवळ पुस्तकातून मराठी शिकवण्यापेक्षा त्यांनी कशी मराठी उत्तमरित्या त्यामध्ये आपली भूमिका वापरून वेगवेगळ्या कथासंग्रहांच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली, ते ज्ञान आम्हाला कधी मिळणार? का केवळ आम्ही फक्त पुस्तकातून शिकायचं आणि आता ऑनलाईन शिकवण्याची भाषा करत आहेत? मग मला हेच म्हणायचंय, आमचीच पहिली मराठी आम्हाला सकस करून द्या, त्यासाठी एक दर्जेदार आराखडा आखा, त्यासाठी साहित्यिकांची मांदियाळी तिथे एकत्र येऊ देत, त्यांच्याकडून सगळं ते एकत्र आराखडा अभ्यासक्रम तयार करा आणि तो आम्हाला शिकवा, बघू आम्ही नंतर. पण तो विचार महाराष्ट्र करत नाही, महाराष्ट्र सरकार करत नाही. त्यांचं असं मत आहे की तुम्हाला मराठी येते ना, बोलताय ना, वाचता येते ना, बस आता आमची भाषा घ्या. आणि इथंच आपलं सरकार कच खाते असं मला वाटतं. त्यामुळे मला फक्त तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, ही जी हिंदी सक्ती आहे त्यापेक्षा आमची मराठी आम्हाला आणखी कशी दर्जेदार उत्पन्न होईल, यासाठी काय करता येईल? त्यासाठी मला वाटतंय जी हिंदी सक्ती अनिवार्य हे जे आणलं होतं ना, त्याच्याऐवजी शाळा सुधारणा अनिवार्य हे जे केलं ना, खूप चांगलं होईल. म्हणजे आपण जर खेड्यापाड्यांमध्ये गेलो ना, आता पावसाळा चालू आहे, कौलं पत्रे उडून गेलेले आहेत शाळांचे, शाळा बंद आहेत, शाळांपर्यंत पोहोचताच येत नाही. जर ती मुलं शाळांपर्यंत पोहोचत नाहीयेत तर ती हिंदी लांब, ते मराठीपासून सुद्धा लांब राहत आहेत ना शिक्षणापासून, आणि ऑनलाईन बाता करतात. आणि ऑनलाईन बाता करतायत. तर मला अपेक्षित हे आहे ते हिंदी अनिवार्य वगैरे सोडून द्या, तुम्ही शाळा चांगले करा, तिथं चांगले शिक्षक ठेवा, त्या शाळांना सोयी सुविधा द्या. टॉयलेट्स नाही आहेत शाळांना, अगदी वाड्या वस्त्यांवर गेलो तर कुठल्या तरी अशा खुरावड्यात बसल्यासारखी मुलं बसलेली असतात. त्यांना हिंदी सक्ती नको आहे ना, त्यांना फक्त शिक्षण हवंय, ते मराठीतलं हवंय. तर ते शाळा सुधारणा अनिवार्य असा जर जी आर आणला तर नक्कीच मी कोपरापासून दंडवत करेल. असं मला त्याच्यामध्ये अजून थोडं ऍड करायचं, सेम कंडिशन मध्ये जर पुढे जर बघायला गेलं विचार करून, मराठी वाङ्मय मंडळाचं एक ग्रंथालय एक सेक्शन आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे की ज्या ग्रंथालयाच्या सेक्शन, जे त्यांचं ग्रंथालय जतन काहीतरी त्याला ते नाव आहे, की जे नवीन लेखक आहेत किंवा जे काही सध्याच्या समकालीन लेखक आहेत त्या लेखकांची पुस्तकं ही महाराष्ट्र राज्यामध्ये असलेली शाळा, त्यांची ग्रंथालय त्याच्यामध्ये उपलब्ध करून देईल. हा जी आर बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे आहे. आणि ते होण्यासाठी, ते पुस्तक लागण्यासाठी किंवा ते पुस्तक ग्रंथालयापर्यंत जाण्यासाठी मराठी साहित्यिकांना वशिले लावावे लागतात. तर हा जो काय फार गोष्टी तशा बघायला गेलं तर फार कॉम्प्लिकेटेड नितीन सर, की माझला पुस्तक आले किंवा ठीक आहे, पण तुम्ही ग्रंथालय सुधारलेत का? आज मराठी शाळा एवढ्या आहेत, ज्या कॉलेजेस म्हणा, किंवा मी काही मागच्याच आठवड्यात 1-2 ठिकाणी गेलो होतो, सर ग्रंथालय नाहीत काय काय. बरं असले तर तिथं व्यवस्थित ती आमच्या काळामध्ये आम्ही बघितले, म्हणजे आमच्या काळ म्हणजे काय फार पुरातन काळातलं नाही बोलत आहे मी, पण आम्ही एक पुस्तक आठवड्याला घेऊन गेलो की ते लिहून ठेवायचं, मग परत दुसऱ्या आठवड्यात दुसरं पुस्तक न्यायचं, 15 दिवसानंतर तो ग्रंथपाल येऊन विचारायचा, अरे पुस्तक कुठे आहे, त्याच्यावरून आमचं ते शेवटचा निकाल, तुमचं जर पुस्तक बाकी असेल तर निकाल पण आम्हाला द्यायचे नाहीत. हे नाहीये, हे फार कमी प्रमाणामध्ये घडते. आणि गोडी वाढवणं, मराठी वाचनाची गोडी वाढवणं, आज जी काय आता समकालामध्ये किंवा थोडंसं आधीच्या काळामध्ये जी काय, कारण बघा काय ना, की मराठी वाचक पण एका ठराविक पुस्तकाच्या पुढे जायला घाबरतो किंवा गेलेलं नाहीये, कारण त्यांना वाटतं इथपर्यंत मी वाचलं ना म्हणजे मला मराठी साहित्य. पण त्याच्यानंतर पण बरंच मराठी साहित्य गेल्या
25 वर्षामध्ये किंवा 20-22 वर्षामध्ये मराठी साहित्य मराठी याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आणि ते मराठी साहित्य सर हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणजे जर खरं हे की नितीन सर गेल्या 25 वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये आलेली चांगली पुस्तकं आणि चांगली कविता संग्रह हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत का? कारण आम्ही बघतो, यांना पण अनुभव असेल, मला पण अनुभव आहे, की एकदम कुठल्या तरी खेडेगावात आम्हाला एक मेसेज येतो की सर तुमचं पुस्तक द्या, आणि ते इतक्या खेडेगावात हे आम्हाला कधी कळतं ज्यावेळी पोस्टमन सांगतो की अहो ते फार लांब आहे किंवा तिथं कुरिअर सेवा पण नाहीये. याचा अर्थ काय झालेला आहे की तिथपर्यंत ते पुस्तकं पोहोचले नाहीत, जे की आमच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळी ती पुस्तकं पोहोचली असायची. मला भालचंद्र नेमाड्यांचं, मला बनगरवाडी, मला त्या काळामध्ये जर आमचा बाप आणि आम्ही किंवा ही जर पुस्तक वाचायची असतील किंवा जगाच्या पाठीवर ही पुस्तक आपल्याला सहज उपलब्ध होती, आपण विमान्य करू. पण आता ते नाहीये. त्यानंतर पुढे कुठेतरी ते हल्लेलं आहे गणित. यासाठी आहे ना मुळात राजकारणी लोकांनाच पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हायला हवी, आणि ती गोडी तेव्हाच निर्माण होईल जेव्हा त्यांनी पक्ष फोडण्याच्या ऐवजी पुस्तकाचे बॉक्स फोडले जातात. नक्कीच. अर्थात आता वेळाभावी खरं म्हणजे मला या ठिकाणी थांबावं लागेल, पण दोघांनी जे काही दर्जेदार लेखन जे केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे, जसं मी मगाशी नितीनची ओळख करून देताना तुम्हाला स्पष्टपणे म्हटलं होतं की पुरुषाचा जेव्हा बाप होतो तेव्हा त्याच्यातली आई जन्माला येते, आणि तुमच्या गोळीवर आमचंही नाव लिहा, ही 2 वाक्य सहज आलेली नाहीत. यासाठी त्यांनी मराठी साहित्यामध्ये प्रचंड अभ्यास, तपश्चर्या केलेली आहे, आणि तेव्हा ही वाक्य अजरामर झालेली आहेत. मग ती सूर्याची सावली असो किंवा नेमका हात कुणाचा असो, पण या आत्ता जो घाट घातला गेलाय मराठी सोडून हिंदी सक्तीचा, याच्यात नेमका कोणाचा हात आहे हे आम्हाला सांगायची गरज नाहीये. पण त्यासाठी नक्कीच महाराष्ट्र सरकारला देखील सूर्याची सावली बनावं लागेल, त्याशिवाय हा पर्याय नाही. नाहीतर मग मात्र पेटलेलं मोरपीस असो, खंडोबा असो, उंबरखिंड असो, ही पुस्तकं जोपर्यंत आमच्या मराठी सगळ्या विद्यार्थ्यांच्या हातापर्यंत पोहोचणार नाहीत, तोपर्यंत आमचं दर्जेदार लेखन काय आहे हे लोकांना कळणार नाही. म्हणून मला इतकीच विनंती आहे, जसं आता नितीनने अगदी शेवटच्या वाक्यात खरं म्हणजे याचं मर्म सांगितलं, की तुम्ही पक्ष फोडण्यापेक्षा पुस्तकांचे बॉक्स फोडा. आणि मी तर विद्यार्थ्यांना म्हणेन की या सगळ्या भानगडीत पडण्यापेक्षा मराठी पुस्तकं उघडा, वाचा. त्यात खरा दर्जेदार लेखक, साहित्य तुम्हाला सापडेल, आणि तेच साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचेल. ते सकस आहे. कारण आत्तापर्यंत आपण सगळे स्टँडअप कॉमेडियन बघत आलो, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये, पण आमचा एक बाप स्टँडअप कॉमेडियनमध्ये होऊन गेला. त्यांचं नाव आहे पु ल देशपांडे, आणि की तो आमचा बापच आहे मराठी साहित्याचा, आणि हे पण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. सो जाता आता मला इतकंच म्हणायचं आहे, म मराठीचा आहे, होता आणि राहीलच. म महाराष्ट्राचा आहे, होता आणि राहीलच. पण ज्या महाराष्ट्रात मराठी भाषेतून नितीन आणि सागर यांसारखे लेखक तयार होत राहतील, कवी तयार होत राहतील, तोपर्यंत मराठीत आणि महाराष्ट्रात मराठीत चालेल, दुसरं काहीही चालणार नाही याची खात्री आहे. मग युगानुयुगे हा प्रवास निरंतर राहील. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.